श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे. जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधूनी कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्ती जेतेची मोठी. हे सज्जन मना, समर्थांनी सुंदर बोध प्राप्त करून दिलेला आहे. जया मानला देव तो पूजित आहे. कोणाला पूजन केलेलं आहे बघा. प्रत्यक्षपणे या मनुष्य देहाने अनेक प्रकारचे देव यांचं पूजन केलेलं आहे. कारण मागच्या मनाच्या श्लोकामध्ये भाग समर्थांनी लिहून ठेवलेला आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. त्याचप्रमाणे बघा देव असंख्य आहेत. जया मानला देव तो पूजित आहे. आपण सकाळी उठल्याबरोबरच परमेश्वराचं स्मरण करतच असतो. ज्या प्रकारे आपला देह सकाळी उठतो त्याच प्रकारे आपल्या हातामध्ये प्रथमतः काय येतं? मोबाईल, नाहीतर टीव्हीचा रिमोट. बरोबर की नाही? कोणी मला मेसेज पाठवले का? किंवा टीव्ही चालू करून अनेक प्रकारचे चॅनल्स आपण बदलत राहतो. कारण मन जसं चंचल आहे त्याप्रमाणे रिमोटचं बटन आपण बघा प्रत्यक्षपणे बदलत राहतो. मग जया मानला देव तो पूजित आहे. पूजन केलेलं आहे. देवासमोर काय मागितलं? परी देव शोधूनी कोणी न पाहे. त्याची पूजा अर्चा करीत असतो सकाळ संध्याकाळ न चुकता. बघा आपल्याला दिवसभरात कामं सुद्धा असतात. अनेक प्रकारचं प्रत्यक्षपणे आपण व्यवहार करत असतो. परंतु सकाळ संध्याकाळ आपल्याला अर्धा तास आपल्यासाठी प्रत्यक्षपणे भगवंताची पूजा अर्चा केलीच पाहिजे. कारण त्यामध्ये शाश्वती आहे. जरी आपला देह नाशिवंत असला तरी सुद्धा आपल्याकडून पूजा अर्चा उपासना नित्य नियमाने झालीच पाहिजे. पण खरा देव कोणता आहे हे कोणी शोधून पाहत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देव पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या बघा घरामध्ये प्रत्येकाची प्रतिमा वेगवेगळी आहे. आपण विचार करतो अरे खरा देव कुठे आहे? खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्व ठाई न दिसे. अनेक प्रकारचे देव देवारात पाहायला मिळतील. अनेक प्रकारचे गुरु आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतील. पण प्रत्यक्षात सद्गुरु मात्र एकच आहे. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कारण भाग कसा दिलेला आहे? जगामध्ये कोट्यावधी देव देवता आहेत ना. आपल्या घरामध्ये बघा देव वेगळे, इतरांच्या घरामध्ये देव वेगळे, आजूबाजूला जर पाहायला गेलं देव वेगळे. मग या देवांना चालवणारा कोण आहे ना? ब्रह्मांड चालवणारा कोणीतरी आहे ना. आपले आई वडील म्हणजे गुरु समान आहेत. ते आपले देव आहेत. ते आपले परमेश्वर आहेत. कारण त्यांच्यामुळे आपल्याला जग पाहायला मिळालं. मग त्यांच्या सुद्धा अंतरी कोण आहे याची ओळख आपल्याला असलीच पाहिजे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी. एकच आहे का हो? आता आपण आपल्या घरामध्ये सुद्धा बघा
देवाच्या मूर्ती असतातच. आपलं कुलदैवत सुद्धा आपल्या घरी असतं, आपल्या देवाऱ्यात असतं. परंतु खरा देव कोण, तो कुठे राहतो, त्याचं वास्तव्य कुठे आहे, त्याचा पत्ता कोण शोधून काढेल, हे अजून आपल्याला कळलं नाही. काही जण म्हणतात देवच नाहीये. मग तुला चालवणारा कोण आहे? जर आपण म्हणायला गेलो तर भांडणं होतील, वाद होईल, परंतु हे सत्य आहे. तुझ्या देहामध्ये असणारा तो आत्मा, अंतरीचा अंतरात्मा तुझ्या हृदयामध्ये वास्तव्याला आहे. म्हणून तुझा देह इकडे तिकडे फिरत आहे, सगळ्यांशी बोलत आहे. तो जर निघून गेला तर तुझ्या देहाला कोणीही विचारू शकत नाही. मग चालवणारा कोण आहे? युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिला. जगी पाहता देव कोट्यानुकोटी. जगाला चालवणारा कोण आहे? विश्वाचा मालक आहे, परर ब्रह्म आहे, चमत्कारिक नाही ते सद्गुरू साक्षात आहे. जया मानली भक्ती जेतेची मोठी. आपण उपासना करतो, देवाकडे काय मागायचं? उपासना केली, भजन केलं, कीर्तन केलं, पूजा अर्चा केली. आपल्यावर काहीतरी संकट कोसळलेलं आहे, प्रसंग ओढवलेला आहे, म्हणून आपण देवाच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत, देवाकडे मागणी करत आहोत. जर आपल्याला सर्व काही प्राप्त झालं असतं तर आपण देवाला विचारलं असतं का? म्हणून हाताची पाची बोटं समान नाहीयेत, म्हणून देवाने प्रत्येकाला समान वाटून दिलेलं नाहीये, तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात. म्हणून समर्थ कोणावर बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. देव कधी कोणावर कोपत नाही, कधी कोणावर रुसत नाही, कधी कोणावर रागवत सुद्धा नाही. कारण प्रत्यक्षपणे श्रीमनाच्या श्लोकामध्ये भाग कसा दिलेला आहे. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू. अरे तो दिनाचा दयाळू आहे, तुला असणारी अडचण तो दूर करून ठेवतो, तुला आलेलं संकट तो वाऱ्यासारखं दूर करून ठेवील. तरी सुद्धा आपण विचारतो माझ्यावरचं संकट ओढवलं पण देव कुठे? मला देव दिसला नाही. अरे ज्याच्या रूपामध्ये देव प्रत्यक्षपणे तो मित्राप्रमाणे तुला धावून आला, त्याच्या अंतरी भगवंत आहे. मित्राच्या मदतीने तुझं संकट दूर झालं. मग मित्राच्या रूपात बघा प्रत्यक्षपणे देवाच्या रूपात तुझा मित्र धावून आला, परंतु देव तुला दिसला नाही, तुला मित्र दिसला. कारण सामर्थ्य मात्र पुरवणारा तोच आहे ना. जळी स्थळी काष्टी पाशानी या चराचर सृष्टीमध्ये भूचर जलचर खेचर वनचर उभयचर प्रत्येक जीवसृष्टीमध्ये चालवणारा, या जीवसृष्टीमध्ये चालवणारा तोच आहे. त्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. झाडाचं पान जरी पडायचं असेल तरी बघा प्रत्यक्ष आपण नाही काही करू शकत, त्याची परवानगी घ्यावी लागते. बरोबर की नाही? म्हणून ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्यांनी पथ्य सांभाळावे. भाग कसा दिलेला आहे. जया मानला देव तो पूजित आहे. आपण देवाला मानतो, देवाला प्रत्यक्षपणे बघा पूजा अर्चा करून भजन करून आपल्याला जे जे काही मागणी आहे, जे जे काही इच्छा आहे ते देवासमोर आपण मांडत असतो. सकाळ संध्याकाळ आपल्याकडून उपासना होत असते, भक्ती होत असते, तरी सुद्धा आपल्यावर संकट ओढवली जातात. मग आपण विचार करतो अरे मी एवढं देवाचं करून सुद्धा माझ्यावर संकट का? मी एवढे उपास तपास करते तरी माझ्यावर एवढी संकट का? समर्थ म्हणाले घाबरायचं नाही. ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न भादी जाणं अपमृत्यू काय कर. सोडवणारा तोच आहे, फक्त विश्वास असला पाहिजे. आपल्यावर किती संकट जरी आले तरी दूर लोटणारा तोच आहे.
म्हणून समर्थांनी उत्तमाचा आपल्याला श्लोक प्राप्त करून दिला. जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. कोणी शोधणारं नाहीये. आणि शोधायला जरी गेले ना इकडे तिकडे तीर्थक्षेत्राला, काशी वाशी सगळे येऊन फिरले, तरी समर्थ म्हणाले युगानुयुगे एकलाच एक, तो आपल्या अंतर्य. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्तीचे तेची मोठी. जय जय रघुवीर समर्थ.